बाबा नका चिडू, माझ्यामुळे या घरात कुठलाही वाद नको. सासूबाई अहो, शुभू टेम्पो चालवायचं म्हणतोय. तो बाहेर जाईल, कष्ट करेल, मेहनतीने पैसे कमवेल. ते सगळं आपल्या घरासाठीच करतोय तो. ए नट्ट मोगरे, तुझे मला फुकटचे सल्ले नको ता. आणि मी तुम्हाला भीक नाही मागत, मी माझ्या हक्काचा पैसा मागतोय. एकदा सांगितलंय, परत एकदा सांगतो, ह्यो टेम्पो चालवायचा असेल तर रोजचं भाडं 500 रुपये मला मिळालंच पाहिजे, तरच ह्या टेम्पोला हात लावायचा, नाहीतर नाही. काय बोलायलीस कारभारनी तू? हा, माझ्या मुलांना जर का थांबा, वाद नको. आई, तुझी अट मला मान्य आहे. तुला दररोज टेम्पोचं 500 रुपये भाडं मिळेल, ठीक आहे? मारुतीराय, काय नशीब, आयुष्यात पहिल्यांदा स्वतःच्या पायावर उभं राहून प्रामाणिकपणे कष्टाचं काम सुरू करतोय. आणि माझ्या स्वतःच्या आईनेच मला शुभेच्छा दिल्या नाहीत. शुभू थांब. असाच कुठे चाललायस? काय झालं? नवीन कामाची सुरुवात करताना मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात आणि औक्षण सुद्धा करायचे असतात. सासूबाई आहेत ना, तुम्ही ओवाळाल ना शुभूला? शुभू, टेन्शन कशाला घेतोस? मी औक्षण करते की तुझं. तू ऑप्शन करणार? मग मी करते. थांब, मी औक्षणाचं ताट लगेच घेऊन येते. ह्याच्या पुढं एक पाऊल पण टाकायचं नाही काय? चला ताट ठेवून द्या. का थांबवलत? शुभूला ओवाळायला जाते मी. काय प्रॉब्लेम आहे आता तुम्हाला? अगं बाई, अगं मस्ती कशाला, काय असेल प्रॉब्लेम? पण त्याचं काय आहे श्रावणी? हे ताट, ह्यातली फुलं, तांदूळ, दिवा, त्यातली वात, हे सगळं घरातलं सामान आहे ना, आमच्या पैशाचं. आणि तुझा तर अधिकारच नाही घरातल्या वस्तूंवर, त्याच्यामुळं ताट ठेवून दे काय. हे सगळं घेऊन कुठे पळून नाही चालले, त्या घरातल्याच मुलाला ओवाळायला चालले फक्त. हा बाबा बाबा, केवढं चुरू चुरू बोलायला लागली ग. आमच्याच घरातल्या मुलाला ओवाळायला चालली म्हणून आमचा ताट घेऊन आली मोठी फुकटी कुठली. शोभाताई, ह्या घरात खरंच कोण फुकतंय आणि कोण नाही ते ते मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. मला वाटतं घरातल्या सगळ्यांनाच माहिती आहे ते कोण फुकतंय ते. काय बोलली तू? हा तुझा माज आहे का नाही श्रावणी? हा तुझ्या बापाकडे ठेवून यायचा, आम्हासनी नाही बोलायचं इथं. आणि हे आमचं घर आहे, आमच्या आई अण्णांचं घर आहे आणि आमच्या हक्काचं घर आहे. त्याच्यामुळं आम्ही इथंच राहणार आणि आमचं काय करायचं ना, आमच्या आई अण्णा आहेत ते बघून घेतील, तू नाही शिकवायचं. आणि मुळात आम्ही इथं राहतोय हे पण तुझ्या नवऱ्यामुळं. त्यांनी आमच्या लग्नाच्या वेळी दिला असता हुंडा तर ही येळच आली नसती. त्यामुळं आम्ही इथंच राहणार, ते पण हक्काने. आणि फक्त आम्ही नाही, आमचा नवरा पण हितच राहणार. त्याला पाहिजे तेव्हा येणार, पाहिजे तेव्हा जाणार आणि पाहिजे तेवढे दिवस हितच राहणार. आली मोठी. आणि तुझा काय अधिकार आहे ग आम्हासनी फुकटी बोलते? शोभाताई,
तुम्ही एवढ्या का चिडलात? अहो मी फक्त म्हटलं घरातल्या सगळ्यांनाच माहितीये कोण फुकतंय ते. मी तुमचं नाव नाही घेतलं ना शशांक भाऊजींचं घेतलं. मग तुम्हाला का राग आला? नाही तुम्हाला कळलं ना की मी तुमच्याच बद्दल बोलतेय. ह्याला काय म्हणतात माहितीये का? चोचा मचा. हा? काय बोलली? शिव्या देते आम्हाला. भाई श्रावणी, आम्ही सांगून ठेवतो काय आम्हाला ते शिव्या द्यायच्या नाही का? आम्ही सांगून आम्ही सगळं सांग करू शिव्या द्यायची. लाज बीज वाटते का? शोभाताई, हे शिव्या वगैरे दिल्या नाहीत मी. चोच्या मचा म्हणजे चोराच्या मनात चांदण. हे बघा कसं आहे, ज्याच्या मनात पाप असतं ना त्याला काय मस्तच वाटतं की समोरचा आपल्याच बद्दल बोलतोय. जसं आता तुमच्या बरोबर झालं. हे बघ श्रावणी, आम्ही तुझी मोठी नणंद आहे काय, या घरची लेक आहे. त्याच्यामुळे आमच्याशी जरा नीट आदरानं बोलायचं, डोळे खाली ठेवून बोलायचं. बोलते अगं काय चाललंय? हा, केवढा कालवा करताय? बाहेर परत दारापर्यंत आवाज येतोय. बरोबर आहे, का नाही येणार? आमचाच आवाज असणार. ही तुझी सून शुभूची बायको भर घरात आम्हाला शिव्या देत होती. आता आपल्या घरात आम्हाला शिव्या. आई, आम्ही आयुष्यात कधी शिव्या नाही ऐकल्या आई, उभ्या आयुष्यात. आई, आम्हाला तू होती ग शिस्त लावायला. हिचं काय? हिला कोणी शिस्त लावायला? हिला तर आई पण नाही. बस शोभाताई, बास हा. मी सासूबाईंना कधी उलटून बोलत नाही, कारण त्या मला आई समान. माझ्या मनात त्यांच्याविषयी आदर आहे, मान आहे म्हणून. तुमचं काय? तुम्ही मला फुकटी म्हणाला, माझ्यावर संस्कार नाहीयेत असं म्हणाला, मला आई नाहीये त्यावरनं बोलला. नाही पण बरोबर आहे, मला कधी आई नव्हतीच. पण ना माझी काकू होती, तिने माझ्यावर संस्कार केले. माझ्या बाबांच्या शिस्तीत वाढले. खरं सांगू का, मला ना आत्ता तुमच्याशी ह्यावर बोलत बसायचं नाही. आणि काय ना, आज माझ्या नवऱ्याचा कामावर जायचा पहिला दिवस आहे, त्यामुळे मला माझी मनस्थिती शांत ठेवून त्याला ओवाळायचं, ते महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि तुम्ही मला का अडवलं, ते सगळं का करताय ना, मला चांगलंच माहिती आहे. तुम्ही मुद्दाम करताय. मी शांत आहे त्याचा फायदा घेऊ नका. मला माझ्या संयमाची मर्यादा पार करायला भाग पाडू नका.